छत्रपती शाहू महाराज सुंदर भाषण आपण पाहणार आहोत। वसा घेतला समाज सुधारणेचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा, अभिमान वाटतो छत्रपती शाहू महाराजांचा। उपस्थित सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार। आदरणीय महान असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते। 26 जून 1874 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते। शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते। कोल्हापूर संस्थानातील राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी राणी आनंदीबाई यांनी आपल्या संस्थानातील जहागीरदार जयसिंगरावांच्या मुलाला यशवंतरावला दत्तक घेतले आणि मुलाचे नवीन नाव ठेवले शाहू। शाहू महाराज हे बहुजन समाजाचे खरे कैवारी होते। त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला। ते समानतेचे आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते होते। त्यांनी बहुजन, मागासवर्गीय आणि दलित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली। त्यांनी त्यांच्या संस्थानात आरक्षणाचा निर्णय घेऊन सामाजिक परिवर्तनाचे पाऊल उचलले। त्यांनी शिक्षणाला फार मोठे महत्त्व दिलं। त्या काळात जेव्हा मागासवर्गीय, गरीब आणि महिलांना शिक्षण देणे अवघड होते, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या, वसतिगृह उभारली आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले। थोडक्यात सांगायचे तर शाहू महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक क्रांतिकारक समाजसुधारक होते। आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणा देत आहे। दुर्दैवाने राजर्षी शाहू महाराज यांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या स्वप्नातील समान आणि न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। अशा या महान जनतेचा राजा, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।